तर लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील स्मृतिवन उद्यानासाठी तयार करण्यात आलेली हजारो रोपं पाण्याअभावी वाळत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। वाढत्या उन्हाचा तडाखा, पाण्याअभावी होरपळणारी रोपं आणि अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण रोपवाटिका सध्या ओसाड पडताना दिसते। स्मृतिवन उद्यानासाठी तयार करण्यात आलेली जवळपास 18,000 रोपं या रोपवाटिकेत ठेवण्यात आली होती। मात्र बोरवेलची विद्युत मोटार जळाल्यानंतर अनेक दिवसांपासून पाणी पुरवठाच बंद आहे। परिणामी हिरवीगार रोपं आता करपू लागली आहेत। अनेक रोपं जळून खाक होत असल्याचं चित्र समोर आलंय। तर याच स्मृतिवन उद्यानातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी। किल्लारीच्या स्मृती उद्यानामध्ये आहोत। आपण पाहू शकता की हे वन विभागाचं जे आहे ते स्मृतिवन उद्यान आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर वन विभागाच्या भोंगळ कारभाराचा धक्कादायक चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। वाढतं ऊन, बंद पडलेली या ठिकाणची कूपनलिका आणि अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळेच संपूर्ण रोपवाटिका जी आहे ते आता संकटात सापडलेली आहे। या ठिकाणी जवळपास 18,000 जे रोपाची निर्मिती करण्यात आली होती। मात्र या ठिकाणी असलेलं जे बोरवेल आहे त्याची विद्युत मोटार जळाल्याचं या ठिकाणच्या कर्मचारी सांगत आहेत। या ठिकाणी ज्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली आहे त्या अधिकाऱ्यांचं सुद्धा या ठिकाणी दुर्लक्ष आहे। त्यामुळे या ठिकाणची जी रोपवाटिका आहे ते आता जे आहे ते धोक्यात आलेले आहे। त्यामुळे या रोपवाटिका जगवण्यासाठी शासन लाखो कोट्यावधी रुपये खर्च करते। लातूर जिल्ह्यात अनेक रोपवाटिका तयार करण्यात आल्या, ती सध्या पाण्याअभावी जे आहे ते रोपवाटिकेत लावण्यात आलेले जे तयार करण्यात आलेले झाड आहेत ते वाळताना दिसत आहेत। वैभव बालकुंदे, जी मीडिया, लातूर।